नमस्कार मित्रांनो, जर FIR दाखल केलेली नसेल, मोटार अपघात झाल्याच्या नंतर FIR दाखल केलेली नसेल तर आपल्याला मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलच्या समोर क्लेम पिटिशन दाखल करता येतं का, आणि जर दाखल केलं तर क्लेमचे अमाउंट, क्लेमचे पैसे आपल्याला मिळू शकतात का, हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर छत्तीसगडमध्ये एक अशी केस झाली होती की जिथे एका टू व्हीलरने म्हणजे एक स्कूटरने एका पेडेस्ट्रियनला पाठीमागून धडक दिली आणि धडक दिल्याच्या नंतर तो गंभीररित्या जखमी झाला। जखमी झाल्याच्या नंतर जो मोटरसायकल ड्रायव्हर होता त्यानेच त्या व्यक्तीला, जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती केलं। भरती केल्याच्या नंतर ते MLC वगैरे झाली असेल, पोलीस येऊन स्टेटमेंट घेऊन गेले, परंतु आता एका मोटरसायकलच्या ड्रायव्हरनं आपल्याला अशा प्रकारची मदत केली, त्यामुळे त्या व्यक्तीच्या विरुद्ध त्यांनी FIR दाखल केलेली नव्हती आणि FIR दाखल केलेली नव्हती, परंतु MACT कोर्टाकडे त्या जखमी व्यक्तीने कॉम्पेन्सेशनसाठी क्लेम दाखल केला। क्लेम दाखल केल्याच्या नंतर जो मोटरसायकल ओनर होता, जो की त्याच्यामध्ये पार्टी करण्यात आलं होतं, त्याने स्वतःचं रिटर्न स्टेटमेंट हे कोर्टासमोर सादर केलं आणि त्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये त्याने ॲक्सिडेंट झाल्याचं कबूल केलं। परंतु तरीही शेवटी जजमेंट देत असताना कोर्टाने असा निर्णय दिला की FIR दाखल केलेला नसल्यामुळे हा क्लेम डिसमिस करण्यात येत आहे। या निर्णयाच्या विरुद्ध त्याने छत्तीसगड हायकोर्टाच्या बिलासपूर बेंच समोर अपील केलं। त्या अपीलाचा नंबर आहे 602/2005 आणि या केसचं नाव आहे आलोक शर्मा व्हर्सेस संतोष। तर या केसमध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर हायकोर्टाने आपलं जे निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की मोटर व्हेकल ऍक्ट्स नुसार कोणत्याही प्रकारे FIR दाखल करणं हे मॅन्डेटरी नाही। क्लेम दाखल करण्यासाठी FIR दाखल केला गेला पाहिजे किंवा कोणत्याही कारणाने जर पोलिसांनी FIR दाखल केलेला नसेल किंवा पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं नसेल, याचा अर्थ जो जखमी व्यक्ती आहे, जो व्हिक्टिम आहे, त्याला त्याच्या क्लेमचा जो अधिकार आहे त्याच्यापासून वंचित ठेवणं हे कायद्याला धरून नाहीये। आणि यामुळे हे जे अपील दाखल केलेलं होतं ते अपील अलाउ केलं गेलं आणि छत्तीसगड हायकोर्टाने असे आदेश दिले की ही केस रिमांड बॅक करण्यात यावी डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे, म्हणजे ट्रिब्युनलकडे, आणि ट्रिब्युनलने याच्या बाबतीत योग्य मेरिट पाहून योग्य तो निर्णय दिला जावा असा आदेश या केसमध्ये पारित करण्यात आला होता। मी अपीलचा नंबर परत एकदा सांगतो, मिसलेनियस अपील नंबर 602/2005 छत्तीसगड हायकोर्ट बिलासपूर बेंच। केस आहे आलोक शर्मा वर्सेस संतोष आणि केसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्यासाठी दिलेली आहे, आपण पाहिजे तर त्याचा स्टडी करू शकता। धन्यवाद। फक्त जाण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कायद्याचा एकच संदेश, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल।